सिंधुदुर्ग लाईव्हच्या यंग सिंधुदुर्ग या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कोकणावर निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे, परंतु आज अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला विसर पडताना दिसतोय। मात्र कुडाळ तालुक्यातल्या माणगाव येथील रहिवासी असलेल्या ऋतिका विजय पालकर हिनं दगडांनाच बोलत केलंय। स्टोन अँड पेबल आर्टच्या माध्यमातून तिने ही किमया साधली आहे। यंग तिला स्पंदन यूथ ऑफ इंडिया या अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय आणि याच निमित्तानं आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत आणि तिचं हे दगडांचं विश्व जाणून घेणार आहोत। ऋतिका, आपलं सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत। थँक्यू। आणि या अवॉर्डसाठी आपलं खूप अभिनंदन। थँक्यू सो मच। खरं तर पेबल अँड स्टोन आर्ट ही संकल्पनाच नेमकी काय? कारण नावावरून फार वेगळं वाटतंय आणि अशी खूप क्वचित ऐकिवात असणारी ही गोष्ट आहे, तर नेमकं काय आहे हे? स्टोन आणि पेबल आर्ट म्हणजे यामध्ये निसर्गामध्ये जे आपल्याला दगड मिळतात, म्हणजे आपल्या कोकणात म्हणाल तर समुद्रकाठी किंवा नदी किनारी जे आपल्याला स्टोन्स भेटतात, या स्टोन्सचा वापर करून ह्या आर्टवर्क्स बनवलेले आहेत। तर तुम्ही ह्या ज्या कलाकृती साकारतात, तर तुम्ही जे ज्या आतापर्यंत कुठल्या ज्या कलाकृती केल्या त्यांच्याकडे बघताना असं अजिबात वाटत नाही की ते दगडच असावेत, किंवा जर दगड असतील तर त्यांच्यावर तुम्ही भरपूर मेहनत घेतली आहे किंवा त्यांना तरासून वगैरे काढले असं वाटतंय। नेमकी ही कशी काय तुम्ही साकारल्या आहेत कलाकृती? माझे जे आर्टवर्क्स आहेत यामध्ये जे स्टोन्स वापरलेले आहेत हे जनरली आपल्या कोकणातल्या एरियामधले आहेत, म्हणजे समुद्रकाठीचे आहेत किंवा नदी किनारीचे आहेत। आणि यामध्ये तुम्ही म्हणाल तसं यामध्ये कुठलंही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नाहीये, जसे ते आपल्याला सापडलेत नॅचरली तसेच्या तसे ते युज केलेत, फक्त क्लिनिंग करूनच युज केलेले आहेत। पण यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांना म्हणजे पॉलिश केलेलं नाही किंवा त्यांना घासून पुसून कुठेही त्यांना त्यांचं जे नॅचरल अस्तित्व आहे ते अबाधित ठेवूनच या मी वापर केलेला आहे। त्यामुळे ह्यामध्ये जो प्रत्येक पीस बनतो हा प्रत्येक पीस युनिक आहे। निसर्ग पण एखादा दगड दुसऱ्या दगडासारखं बनवतच नाही, त्यामुळे तो आपण युज करतोय आणि जशाचा तसा युज करतोय म्हटल्यावर तसाच दुसरा पीसही बनत नाही। आता ह्या सगळ्या कलाकृती साकारताना तुम्ही कुठले निकष वापरता? म्हणजे ह्या कलाकृतीसाठी मला हाच दगड घ्यायचा आहे, मग असे कुठले निकष असतात जे तुम्ही ह्या कलाकृतीसाठी वापरता? जनरली असं पर्टिक्युलर असं नाही, पण आपण एखादी थीम असते, आता गणपती आपल्याला सगळ्यांना माहितीये की गणपतीचं साधारण आपण शेप मध्ये आपल्या लक्षात येतं, डोळ्यासमोर येतच, मग त्या अनुषंगाने मी दगड शोधते। म्हणजे पोटाचा आकार असेल तर तो पर्टिक्युलरली गोल, आता ऍक्युरेट आपल्याला गोल दगड निसर्गात भेटतच नाही, पण शक्य होईल एवढा मी सर्च करते, जनरली आपल्या साईडला भेटतात, मग असे जे शेप मध्ये पर्टिक्युलर शोधते आणि तसे अरेंजमेंट करते, मग त्यानुसार वेगवेगळ्या थीम बनतात। तुम्ही या क्षेत्राकडे नेमक्या कशा वळालात? म्हणजे ही संकल्पना मुळात तुम्हाला ती कशी सुचली? निसर्गात रमण्याची माझी पहिल्यापासूनचीच आवड होती, पण एक हॉबी म्हणून मी हे स्टार्ट केलं आणि एक्झिबिशन थ्रू चांगला रिस्पॉन्स मिळत गेला। कन्सेप्ट नवीन असल्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स मिळतो म्हटल्यावर मी ते पुढे कंटिन्यू केले। मग यातली कुठली अशी आठवण आहे का जी तुम्हाला, तुमची जी पहिलीच कलाकृती होती ती तुम्हाला आठवते का? किंवा त्याच्या निगडीत असा कुठला किस्सा आठवतोय का?
हे जे मी स्टार्ट केलं, मी म्हटलं तसं हॉबी म्हणून मी स्टार्ट केलेलं. आणि त्याच्या निगडीत म्हटला तर एक मी पीस बनवलेला जो कपल मध्ये होता. दोन कपल म्हणजे कपल मध्ये एक पीस होता आणि आमच्या घरी गेस्ट आलेले, तर त्यांना तो पीस पहिल्यांदा खूप आवडला. त्यावेळेला मी एक्झिबिशन वगैरे काही करत नव्हते, एक जस्ट हॉबी म्हणून मी घरात बनवलेला. मग त्यांना तो पीस खूप आवडला आणि त्यांनी म्हटलं की मला हा विकत पाहिजे. लोकांना हे गोष्टी आवडतात आणि याच्यासाठी लोक पैसे खर्च करायला तयार आहेत, हे आपल्या लक्षात माझ्या लक्षात आलं या गोष्टीवरून. आणि त्याच्यात नंतर मी एक्झिबिशन मध्ये वगैरे पार्टिसिपेट केलं. मग प्रत्येक क्षेत्रात एक आपला गुरु असतो, म्हणजे कुठलंही क्षेत्र घ्या, त्यात तुम्हाला गॉडफादर असतोच किंवा तुम्हाला प्रेरणा जी असते ती कोणा ना कोणाकडून तुम्हाला मिळतेच. मग ह्या कलाकृती साकारताना तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? नक्कीच. यामध्ये मी जे सगळे दगड वापरते हे सगळे नॅचरल स्टोन्स आहेत आणि आपल्या कोकणामधले आणि कोकणाला निसर्गाने भरभरून दिलंय. आपला फक्त दृष्टिकोन आहे की आपण कशा प्रकारे बघतो आणि त्याला कसं प्रेझेंट करतो. प्रेरणा म्हणाल तर पूर्णपणे निसर्गाकडून प्रेरणा घेत मी ही आर्टवर्क बनवते आणि त्याच्यातूनच पुढच्या संकल्पना सुचत जातात. मग ह्याचं कुठलं तुम्ही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंय का? नाही, यामध्ये मी जसं म्हटलं मी हॉबी म्हणून स्टार्ट केलंय. माझं ऍक्च्युली बीएससी झालंय, बीएससी आयटी. आणि हॉबी म्हणून स्टार्ट केल्यामुळे पुढे पुढे रिस्पॉन्स चांगला मिळाल्यामुळे मी हे ऍज अ करिअर म्हणूनच पुढे कंटिन्यू केलंय. तुमचे आता विविध ठिकाणी असे प्रदर्शन भरलेत या सगळ्या कलाकृतींचे, तर मग त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. पहिलं एक्झिबिशन आमचं दिल्लीला एक्झिबिशन झालं पोलाजी सरांच्या माध्यमातून. ग्रुप शो होता आमचा, कोकणातले बरेच कलाकार होते आणि त्यामध्ये आम्ही दिल्लीला ॲपेक्स गॅलरीमध्ये एक्झिबिशन केलेलं. आणि नरेंद्र जाधव सरांनी, अर्थतज्ञ प्रसिद्ध आहेत, त्यांनी उद्घाटन केलेलं आमच्या आर्टवर्कचं. तर तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे दर्दी लोक बरेच तिथे भेटी दिल्या त्यांनी. इव्हन राम सुतार सरांनी पण एक्झिबिशनला भेट दिली आणि त्यांच्या थ्रू आपल्या कलाकृतींचं कौतुक होतं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची होती आणि तिथून आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय म्हटल्यावर मी ते पुढे खूप कंटिन्यू केलं. नंतर मुंबईमध्ये एक्झिबिशन केली, ताज हॉटेलला झालं, त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड सेंटरला एक्झिबिशन झालं. ग्रुप शो आणि सोलो शो मी दोन्ही करते. कोल्हापूरला माझा सोलो शो झालाय शाहू स्मारकला. त्याच्यानंतर TIFR मुंबईच्या तिथे पण सोलो शो झाले. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आता रिसेंटली फेब्रुवारीमध्ये लॉकडाऊनच्या आधी पुण्यामध्ये मी शो केलाय सोलो शो. PNG गाडगीळ जे स्टोअर आहे कोथरूडला, तिथेही खूप चांगला रिस्पॉन्स मिळालाय. आणि सध्या लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करणं हेच चालू. तुम्ही या सगळ्याकडे करिअर म्हणून कधी बघायला सुरुवात केली की तुम्ही ह्यातूनच करिअर करणार, हे कधी ठरवलं? दिल्लीचं जर माझं पहिलं एक्झिबिशन झालं, ऍज अ हॉबी म्हणून जसं मी स्टार्ट केलं तसंच हॉबी म्हणून आम्ही पार्टिसिपेट पण केलं. म्हटलं बघू कसा रिस्पॉन्स मिळतोय, कारण काय माझ्या बरोबर जे आर्टिस्ट होते त्या सगळ्यांचे पेंटिंग वर्क होतं आणि त्यात माझं असं होतं की जे स्टोन आर्ट होतं. आणि त्यामुळे तिथे जे लोक भेटी दिले, जे मोठमोठ्या लोकांनी भेटी दिल्या, त्यांच्याकडून पण असं ऐकण्यात आलं की असं मी कुठे पहिलं बघितलं नाही, हेच मी पहिल्यांदा बघतोय. इव्हन इंटरनेटवर पण बघितलेल्या होत्या गोष्टी, पण माझी जी कन्सेप्ट आहे की माझी जी दगडांची थीम आहे त्या रिलेटेड त्याचं बॅकग्राऊंड पण आहे, म्हणजे त्या रिलेटेड कलर्स यूज करून मी बॅकग्राऊंड बनवले, त्यामुळे ते जास्त उठून दिसतात. आणि माझ्या ज्या आर्टवर्क्स आहेत त्यामध्ये ज्या थीम आहेत त्या स्पेशली आपल्या कोकणातल्या किंवा महाराष्ट्रातल्या संस्कृती दाखवणाऱ्या थीम आहेत, जशी विठ्ठलाची असेल, विठ्ठलाच्या वारकरी असतील, अशा वेगवेगळ्या थीम असल्यामुळे लोकांना जास्त आवडायला लागले. आणि दिल्लीच्या एक्झिबिशन मध्ये फक्त कौतुकच असं नाही, विक्रीही बऱ्या प्रकारे झाली, जी मला अजिबात अपेक्षित नव्हती. कारण काय ह्या क्षेत्रात मी कुठलं शिक्षण घेतलेलं नाहीये किंवा यामध्ये आधी कुठला एक्सपिरियन्स नव्हता, पण पहिल्याच एक्झिबिशन मध्ये अशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाल्यामुळे मी तिथे ठरवलं की यातच करिअर करायचं. खरंच त्या ज्या सगळ्या कलाकृती आहेत ते एकदम भन्नाट वाटतात, वेगळ्या वाटतात आणि अजिबात असं वाटत नाही की त्याचा बाबा दगडांना वापर केला असेल किंवा त्यात दगड वापरले असते. खरंच खूप सुंदर आहे त्या. पण हे सगळं करताना घरच्यांचा कसा पाठिंबा मिळतो त्याबद्दल काय सांगा? हो नक्कीच. आता आपण जी वेगळी वाट म्हणतो तशी मी वेगळी वाट निवडली आहे. जनरली सपोर्ट महत्वाचा असतो यामध्ये, कारण माझं बॅकग्राऊंड आहे BSc IT क्षेत्रातलं आहे आणि मी हे पूर्णपणे वेगळं आर्ट रिलेटेड करिअर मध्ये करते. तर घरच्यांचा प्रचंड सपोर्ट असल्यामुळेच हे शक्य झालंय. मी जिथे जिथे एक्झिबिशन करते घरच्यांचा प्रचंड सपोर्ट असतो. म्हणजे पण ती पहिली प्रतिक्रिया काय होती?
जेव्हा तुम्ही असं सांगितलं की मी आता हे करिअर म्हणूनच निवडणार, तेव्हा ती घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय? ओके, स्टार्ट मी हॉबी म्हणून केलं, त्यामुळे त्यांना काय म्हणजे घरातल्यांना काय प्रॉब्लेमच नव्हता. घरात हॉबी म्हणून मी एक करायचे. वडील माझे कास्ट शिल्पकार असल्यामुळे त्यांना पहिल्यापासून आवड होती कला क्षेत्रामध्ये, आणि पहिल्यापासूनच असं घरातल्यांचं असं काही नव्हतं की पर्टिक्युलरली तू हेच करायला पाहिजे किंवा जॉबच करायला पाहिजे, असं काहीच नव्हतं. पण दिल्लीचा रिस्पॉन्स जो घरातल्यांनी स्वतः बघितला, कारण का दिल्लीला आम्ही एक्झिबिशनला आई वडील माझे दोन्ही सोबत होते, त्यामुळे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की पोरीचं कौतुक कसं होतंय. आणि रिस्पॉन्स म्हणाल तर आपल्याकडे जनरली काय म्हणतो की कला नुसतं कौतुक होऊन उपयोग नाही, त्याच्यामधून इन्कम पण व्हायला पाहिजे, असा पण एक दृष्टिकोन असतो. मग त्यानुसार माझ्याकडे कौतुकही होतंय आणि रिस्पॉन्स म्हणजे विकत पण घेतल्या जातात कलाकृती, इव्हन ऑर्डर केल्या जातात की मला अशा अशा प्रकारे थीम बनवून पाठवा, अशा प्रकारे पण आपल्याला ऑर्डर मिळतात. मग असं जर होत असेल तर आई वडिलांना जास्त आनंद आहे, त्यामुळे घरच्यांचा प्रचंड सपोर्ट आहे. आणि हा जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळाला स्पंदन युथ ऑफ इंडियाचा, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती? खूप चांगलं वाटलं, कारण हा माझा पहिला अवॉर्ड आर्ट रिलेटेड क्षेत्रातला, की म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला अप्रिसिएशन मिळतंय आपल्या कलाकृतींसाठी. आणि जर मी ताजमध्ये शो केला आम्ही स्पंदनच्या थ्रू ताज हॉटेलला, तिथे पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे त्या स्पंदनच्या ग्रुप एक्झिबिशन मध्ये पण आपल्या कलाकृती वेगळ्या होत्या, कारण का बाकी सगळ्या पेंटिंग्स होत्या आणि हे फक्त स्टोन आर्ट, आणि जे त्यांना पण तिथे नवीन होतं की असं कधी बघितलं नव्हतं. इव्हन फॉरेनर्स पण जिथे भेटी देतात त्यांच्याकडून पण खूप कौतुक झालं की अशा प्रकारच्या कलाकृती बनवल्यात, आणि त्यांना कुतूहल असतं आपल्या इकडच्या कोकणातल्या एरियातल्या ज्या ग्रामीण भागातले ज्या थीम आहेत त्याच्यासाठी त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याच्यासाठी. आणि तुम्ही आता उल्लेख केलातच म्हणून की तुम्ही म्हणालात की फॉरेनर त्यांना कौतुक असतं, मग इथल्या लोकांची त्यावेळीची भावना काय असते की बाबा एक कोकणातली मुलगी, आणि जे आपण नेहमी बघतो आपल्या आजूबाजूला दगड, मग त्याकडे कोणी अशा पद्धतीनं बघत नाही की ह्यातून कुठली एक वेगळी कलाकृती निर्माण होईल. पण हा जो तुम्हाला फरक जाणवतो का इथे, आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि तिकडच्या लोकांचं जेव्हा ती लोक जेव्हा तुमचं कौतुक करतात तेव्हा हा फरक जाणवतो का? फरक म्हणजे कसं आहे की इथल्या आपल्याला कॉमन आहे त्या गोष्टी बघायला, कारण नदी किनारे आपल्याला जनरली दिसतात, आपण रुटीन लाईफ आहे आपल्यासाठी, हे काहीच आपल्याला म्हणजे खूप वेगळं असं काही नाही. पण बाहेर जे पुणे मुंबई म्हणा किंवा बाहेर दिल्लीमध्ये अशा लोकांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना असं कुतूहल वाटतं की निसर्गाच्या एवढ्या जवळ राहतात किंवा त्याचाच यूज करून इथपर्यंत पोहोचू शकतात, ही त्यांच्यासाठी खूप म्हणजे कुतूहलाची गोष्ट आहे. आता आम्ही जे दिल्लीला एक्झिबिशन केलं ते महाराष्ट्रातली बरीचशी लोक तिथे आहेत, मोठमोठ्या पदांवर आहेत. मग जेव्हा आम्ही कोकणातून आलो हे समजलं ना त्यांना, ते स्पेशली भेटायला आलेत की हा कोकणातून कोणीतरी आलंय, महाराष्ट्रातून आपल्या कोणीतरी आले की इथे एक्झिबिशन करतंय. इव्हन राम सुतार सर आपले त्यांनी सुद्धा भेट दिली, म्हणजे का तर आपल्या कोकणातली मुलं येत आहेत आणि इथे दिल्लीमध्ये एक्झिबिशन करतायत, त्यांच्यासाठी खूप कुतूहलाची गोष्ट आहे. यापुढे आता तुमचा कोणता नवीन प्लॅन आहे किंवा काही डोक्यात विचार आहेत का? हो नक्कीच. हे जे स्टोन आर्ट आहे हे जे आहे ना त्या फोटोग्राफी मधून कळत नाही किंवा व्हिडिओ मधून कळत नाही. जेव्हा आपण समोरासमोर बघतो डोळ्यांनी तेव्हा ते लक्षात येतात की हे नॅचरलच स्टोन आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे आर्टिफिशियल स्टोन्स वापरलेले आहेत, कारण काय पर्टिक्युलर त्याच्या शेपचे मिळतात हे पण बऱ्याच लोकांना माहिती नाही. पण आपल्या कोकणात भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या अजून प्रसिद्ध व्हायच्या आहेत. आम्ही थोडं प्रयत्न करतोय त्यासाठी. त्याच्या थ्रू मला हे एक्झिबिशनच करायचे आहेत पुढे, कारण एक्झिबिशन मधून लोकांना समोरासमोर बघता येतात आणि ते तेव्हा त्यांना समजतं की खरोखर हे नॅचरल स्टोन्स आहेत आणि यामध्ये कुठलीही प्रक्रिया केलेली नाही. त्याच्यामुळे एखादा पीस जर त्यांच्या घरी असेल तर तसाच एक्झॅक्टली दुसरा पीस कोणाकडेही नसणार याची गॅरंटी त्यांना तिथे मिळते जेव्हा ते समोरासमोर बघतात. त्यामुळे एक्झिबिशन करणं महत्वाचं आहे माझ्या आर्टवर्क रिलेटेड म्हणतात. त्यामुळे प्लॅनिंग हेच आहे की पुढे जितकी एक्झिबिशन करता येतील वेगवेगळ्या शहरांमध्ये तेवढं शक्य होईल तेवढं मी करेन. खरंच फार सुंदर कल्पना आहे तुमची आणि खूप चांगले विचार आहेत जे तुमच्या बोलण्यातून जाणवतात आणि तळमळ दिसते की एक कोकणातली कला बाहेर घेऊन जायची आहे. ही जिद्द खरीच फार खूप मोठी आहे. पण आता शेवटी जाता जाता युवकांना काय संदेश द्याल, या क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्या किंवा त्यांना पुढे यातून काही करिअर करायचं असेल तर त्यांना काय मार्गदर्शन कराल?
इथल्या कोकणातल्या लोकांना सांगायचं झालं तर आपल्याला कोकणाने भरपूर दिलेलं आहे. निसर्ग संपन्न कोकण आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीचा यूज आहे. फक्त तुमची निरीक्षण शक्ती हवी आणि ते प्रेझेंट करण्याची हिंमत हवी. रिस्पॉन्स आपल्याला मिळतोच जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट करतो म्हटल्यावर रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे मिळतो. आणि आता सोशल मीडिया थ्रू आपल्याला बरेच संधी आहेत की आपण प्रेझेंट होऊ शकतो. असं नाही की तुम्हाला पर्टिक्युलर त्याच ठिकाणी जायला पाहिजे. सोशल मीडिया थ्रू तुम्ही तुमची कला किंवा तुमची एखादी कल्पना इथल्याच निसर्गातल्या गोष्टींचा यूज करून तुम्ही करू शकता आणि लोकांसमोर प्रेझेंट करू शकता. आणि असं जर झालं तुमच्या थ्रू तर कोकणासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे. नक्कीच तुम्ही जसा विश्वास बोलून दाखवलात. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत. सिंधुदुर्ग लाईव्हची टीम पूर्ण तुमच्या सोबत आहेत आणि आम्हीही प्रयत्न करू की ही कलाकृती तुमची संपूर्ण जगभर जाईल. जगभर या कोकणातल्या कलाकृतीला एक वेगळा मान मिळेल, सन्मान मिळेल. जसं आपण आता पाहिलं की ऋतिका पालकर हिने एक छोटासा छंद म्हणून हे सगळं सुरू केलं होतं. दगडांना त्यांनी वेगवेगळ्या आकार द्यायचा प्रयत्न केला होता आणि आज त्या वेगळ्या ठिकाणी एक वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यातूनच त्यांनी आपलं करिअर निर्माण केलं. म्हणजे जसं आता सगळीकडे ओरडाओरड सुरू आहे की कोकणात राहून काय आहे, इथे कुठे रोजगार आहेत, पण हे एक उदाहरण आहे आणि ही आताचं हे यंग सिंधुदुर्ग आहे असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही. आणि सिंधुदुर्ग लाईव्हच्या यंग सिंधुदुर्ग या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या पुढेही आपण वेगवेगळ्या अशाच तरुणांशी संवाद साधणार आहोत. त्यांच्या कल्पकतेला आपण एक वेगळं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज त्यातलंच उदाहरण होत्या या म्हणजे ऋतिका पालकर. तुमच्याशी बोलून खरंच फार छान वाटलं आणि तुमच्या कलाकृतीही फार सुंदर असतात. तर धन्यवाद, तुम्ही आज इथं आलात, तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि तुमच्या कल्पना काय आहेत त्या आम्हाला सांगितलात. त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.